बहुजन आघाडीचा श्रद्धे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आज आमचं जनसुरक्षा कायद्याविरोधात एक निवेदन दिलेलं आहे. याबद्दल बाळासाहेब आंबेडकरांनी हायकोर्टात सुप्रीम कोर्टात अपील केल्यानंतर ती फेटाळण्यात आली आहे. त्याबद्दल आम्ही आज निवेदन दिलं आहे आणि 30 दिवसाचा त्यांच्याकडून अल्टिमेट घेतले आहे आणि त्यानंतर आम्ही आमच्या प्रकारे वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र निषेध आंदोलने करणार आहोत. दुसरी गोष्ट, काल धाराशिव शहरामध्ये जी महाविकास आघाडीच्या लोकांनी जे मोर्चे काढले ते दिखावापणा करण्यासाठी काढलेले असा आमचा साफ आरोप आहे. कारण विधिमंडळामध्ये कायदा संमत होण्यासाठी तुमचीही लोक त्यात जबाबदार होते. विरोधक म्हणून कोणीही काम केलेलं नाही. विरोधक नुसते दिसण्यापुरते दाखवले गेले. याबद्दल या लोकांनी खरं तर धाराशिव शहरातील लोकांची माफी मागायला पाहिजे. ते निदर्शने आणि आंदोलन करतात. याबद्दल वंचित बहुजन आघाडीचा तीव्र निषेध आहे आणि इथून पुढे धाराशिवच्या जनतेला त्यांनी मूर्ख समजू नये आणि अशा मूर्खपणाच्या त्यांनी कुठलेही आंदोलने करू नये किंवा मोर्चे काढू नये. याबद्दल आता त्यांना धारेवर धरण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आहे. विकास कामाच्या निधीला स्थगिती दिली आहे. आता तिथले साहेबांनी सांगितलं अशा अनेक विकास कामं पेंडिंग आहेत. राज्यातले असतील, जिल्ह्यातले असतील, सर्व ठिकाणचे नुसताच निधी येतो पण तो वापरला कुठेच जात नाही. आतापर्यंत तुम्ही प्रत्येक ठिकाणी शासकीय निधी आला आहे, प्रत्येक ठिकाणी तुमच्या शहर विकासासाठी निधी आला आहे, महिला स्वच्छतागृहासाठी निधी आला आहे, पण तो वापरला कुठं जातो हे प्रत्येक राज्यकर्त्याने, आमदार आणि खासदारांनी उत्तरं देणे गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही सामान्य माणसाचा छळ करता, आमचा टॅक्स तुम्ही कुठल्या प्रकारे वापरता याचं प्रत्येकाने बांधिलकीनं उत्तर द्यावं. यानंतर त्यांना बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते चांगल्या प्रकारे लढतील याची त्यांनी दक्षता घ्यावी. असं निवेदन दिलंय जे आपला मार्च 2024 पासून जिल्हा नियोजन समितीचा जे निधी आहे 268 कोटीचा, तो माननीय मुख्यमंत्र्यांनी अनियमितता आणि गैरप्रकार लक्षात घेऊन काहीतरी त्याला तात्पुरती स्थगिती देऊन तो थांबवलेला आहे. जो की प्रत्येक धाराशिवकर सकाळी उठल्यापासून दुसऱ्या दिवशी झोपेतून उठेपर्यंत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरूपाचा कर केंद्र व राज्य सरकारला भरत असतो आणि त्या निधीमधून जिल्हा नियोजन समितीद्वारे धाराशिव जिल्ह्याकरता अगर धाराशिवकरांच्या विकासाच्या कामांना निधी मिळतो, तो निधी अडवण्याचा, थांबवण्याचा, स्थगिती देऊन पाप त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी केले. त्यामुळे त्यांना आम्ही अल्टिमेटम दिलंय. पुढच्या 30 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी जी स्थगिती लावून जे निधी थांबवलेला आहे ते स्थगिती तात्काळ उठवण्यात यावी, नाहीतर वंचित बहुजन आघाडी पक्ष आपल्या स्टाईलनं त्या ठिकाणी आंदोलन करील आणि ते लावलेला जी स्थगिती